नमस्कार. लोकमित्र संवाद यात्रामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण सर श्री अशोक गेंजे हे नाव आपल्याला परिचित आहे. पर्यावरण तज्ज्ञ ज्यांनी 700 कोटी झाडे भारतभर लावण्याचा निर्धार केलेला आहे. आपण पाहतो आहे ग्लोबल वॉर्मिंग, वाढती उष्णता, आणि ह्या वाढत्या उष्णतेचा फक्त ग्लोबल वॉर्मिंगचा बाऊ केला जातो, परंतु त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जर आखला असेल तर तो सर श्री अशोक गेंजे यांनी. आज पुन्हा आपण त्यांना भेटत आहोत. सर श्री अशोक गेंजे सर, नमस्कार. नमस्कार. सर, 700 कोटी झाडे हा आकडा खूप मोठा आहे, आणि हा आकडा जेव्हा पार करायचा म्हटलं तर खूप अडचणी येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त अडचणीच नाही तर यासाठी लागणारा खर्च आहे, यासाठी लागणारी जमीन आहे. इतकं साहजिकच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच असेल, पण तरी विचार असं वाटतं की 700 कोटी आकडा हा कसा तुमच्या डोक्यात आला, आणि 700 कोटी झाडे लावण्याची डेअरिंग एवढी कशी तुम्हाला सुचली? हे बघा, सर्वात प्रथम 700 कोटी झाडं का लावायची, तर जे तापमान आपल्या देशामध्ये किंवा जगभरात वाढत चाललेलं आहे, आपण जर बघितलं तर ते आता लास्ट इयरला 1.5 डिग्री या ग्राफिकल यांनी हायर लेवलला गेलं होतं. त्याच्या अगोदर 1 डिग्री होतं, त्याच्या अगोदरच्या वर्षात 0.5 डिग्रीने वरती चाललं होतं. म्हणजे हा ग्राफ वर जाणार आहे, आणि असाच जर हा वर जात राहिला तर 4 वर्षामध्ये हे तापमान आत्ता ह्या वर्षी 50 डिग्रीपर्यंत गेलं होतं, त्याच्यापुढे ते 55 डिग्रीपर्यंत जाईल. आणि ज्यावेळेस 55 डिग्रीपर्यंत जाईल तर त्यावेळेस संपूर्ण जीवसृष्टी जगातली आणि भारतातली प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात तिला धोका आहे. आणि जर आपण 4 वर्षांनी जर असणारच नाही तर मग त्या केसमध्ये झाडं लावण्याशिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही, आणि हे आपल्या हातामध्ये आहे. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून 140 कोटी भारताची जनता आहे. प्रत्येकाने 5-5 झाडं जरी लावले तरी सुद्धा 14 गुणिले 5 140 गुणिले 5 700 कोटी आरामशीर होतं. पण आपल्याकडे जी इच्छाशक्ती आहे ती जरी नाही आहे तर ती आपण तयार करू शकतो, आणि ती तयार करून आपण शाळा कॉलेजमधल्या मुलामुलींना, तरुणांना घेऊन हे संपूर्ण टार्गेट भारतभर पूर्ण करू शकतो. अर्थात हे सगळं पूर्ण करण्यासाठी थोडक्यात थोडीशी जी राजकीय अनास्था आहे ती जर तयार झाली, थोडंसं त्याच्यामध्ये त्यांनी परिवर्तन झालं, आणि ह्या 4 वर्षासाठी त्यांनी जर टार्गेट घेतलं आणि त्याच्यामधनं आमदार खासदारांना कोट्यावधी रुपयांचा जो निधी मिळत असतो तर तो 500 कोटी 1000 कोटी एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळतो, त्यांनी हा निधी त्याच्यातला काही प्रमाणात या पर्यावरणासाठी वापरला तर त्यांचाही जीव वाचणार आहे. आणि हे सिरियसली त्यांनी समजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजून दुसरं काही करण्याची गरज नाही, वेगळी पैशाची व्यवस्था करण्याची गरज नाही. ह्या 4 वर्षामध्ये जो आमदार खासदारांना, प्रतिनिधींना निधी मिळतो तो त्यांनी याच्यासाठी वापरायचा आहे. आणि 4 वर्षात भारत सुजलाम सुफलाम, फळाफुलांनी बहरलेला भारत व्हायला वेळ लागणार नाही, फक्त इच्छेने हे सगळं करायचं आहे. गुड सर, बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ओके सर, 700 कोटी झाडांच्या संदर्भात आता तुम्ही सांगितलं, परंतु ते सांगताना तुम्ही जमिनीचे प्रोव्हिजन बोलला नाही, सांगितलं नाही, किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी संगोपनाचं, 700 कोटी झाडाच्या संगोपनाचं कसं काय करायचं, त्या गोष्टी काय बोलला नाही. ओके, तर ह्या ज्या 2 गोष्टी आहे याच्यामध्ये आपल्याकडे अजिबात अडचण नाही आहे, कारण आपल्याकडे जमिनी मुबलक आहे. आपण दुबईमध्ये किंवा सिंगापूरमध्ये राहत नाही, आपल्याकडे जमिनी खूप मोठ्या प्रमाणात आहे. फक्त आपल्याकडे जे कायदेशीर अडचणी आहे त्या सरकारने त्याच्यामध्ये जर प्रॅक्टिकल भूमिका घेतली, आपलाच देश आहे, स्वातंत्र्यात आपण आहे, तरी सुद्धा खूप कायदेशीर फॉर्मॅलिटी पूर्ण करून आपल्याला ते करायला लागतं. आणि 4 वर्षासाठी ह्या फॉर्मॅलिटी जर बाजूला ठेवल्या किंवा त्याच्यावर धडक निर्णय जर घेतले तर फॉरेस्टच्या हजारो एकर जमिनी लागवडीसाठी उपलब्ध होतील, आणि ह्या हजारो एकरमध्ये लागवड करायला कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर आपले रस्ते, शाळा, ग्रामपंचायती यांचे आपले मैदानं आहे, गुरचरणाच्या जागा आहे, ह्या लाखो एकरनी जागा आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. पण ह्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये पर्यावरण आणि 4 वर्षानंतर जीवसृष्टी राहणार नाही हा विचार एकाही राजकीय पक्षाच्या डोक्यात न आल्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये आनंद आहे. तर ही जर गोष्ट आपण समजून घेतली तर आपल्याकडे जागा हा प्रॉब्लेम नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता जागा हा प्रॉब्लेम नाही, दुसरी गोष्ट, ही झाडं वाढणार कसे काय. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची मुलं आहे, मुली आहे, शाळेमधले कॉलेजमधले मुलं मुली आहेत, आणि शेतकरी आहे. ह्या सगळ्यांना झाड कसं जगवायचं याचं पूर्ण कल्पना आहे, काही अडचण नाहीये. त्याच्यामध्ये त्यांना आपण थोडीशी मदत केली, एक झाड वाढवण्यासाठी 1000 किंवा 500 रुपये जर त्याला आपण वर्षाला दिले तर त्या केसमध्ये
जो गरजू मुलगा आहे किंवा जो गरजू मुलगी आहे किंवा एखादा शेतकरी किंवा त्याचा मुलगा आहे त्यांना जर आपण ते दिले तर ते झाड निश्चितपणे ते चांगल्या प्रकारे वाढवतील. म्हणजे कमी खर्चामध्ये ते 4 वर्ष होईल आणि 4 वर्ष एकदा झाड मोठं झालं की त्याच्यानंतर कोणतीही निगा ठेवण्याची गरज नाही. झाड मोठं होत राहतं, फळं देत राहतं, त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. फक्त याच्यामध्ये काय पाहिजे, हे सगळं सिन्सिअरली करण्यासाठी गव्हर्नमेंटनी फक्त याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा विचार मांडला पाहिजे की हे आपल्याला करायचं म्हणजे करायचं. मग ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, नगर परिषद असो किंवा आमदार खासदार, ह्या सगळ्यांना याच्यामध्ये सांगायचंय की कोणत्याही प्रकारचं डेडिकेशन तुमचं कमी होऊ देता कामा नये. 4 वर्ष ही झाड, प्रत्येक झाडाचं चित्र, फोटो काढला जाईल, व्हिडिओ काढला जाईल आणि तो सर्व आपल्या इकोफ्रेंड लाईफच्या रेकॉर्डमध्ये येणार आहे. आणि ह्या रेकॉर्ड प्रमाणे 4 वर्ष झाड हे लावायचं म्हणजे जगवण्यासाठीच लावायचं आहे. आता ही आपण झाडाची अशा प्रकारे निगा ठेवायची म्हणतो, तर याच्यामध्ये आता कुठलाही लोकप्रतिनिधी, आमदार असू दे, खासदार असू दे, ह्या सगळ्यांकडे जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते आपल्याला माहिती आहे की त्यांचे फार मोठे कोणतेही उद्योग नसतात. आणि तरी सुद्धा एखाद्याचं एक 5 लाख रुपये जर उत्पन्न असेल तर ते 50 लाखापर्यंत किंवा 50 कोटीपर्यंत सुद्धा जातं 5 वर्षामध्ये. मग हा पैसा येतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, तर हा पैसा म्हणजे निव्वळ ही धूळफेक आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा जो पैसा अशा प्रकारे जातोय, भौतिक सुखाकडे जातोय. आणि ह्या भौतिक सुखामधून कोणीही वाचू शकणार नाही, कारण 4 वर्षानंतर संपूर्ण जीवसृष्टीच नाहीशी होऊ शकतो. अशा वेळेस तरी यांना शुद्ध आली पाहिजे आणि यांनी हा पैसा जो आहे हा पर्यावरणाकडे वळवायचा. म्हणजे काय, ग्रामीण भागातल्या गरीब मुला मुलींना डायरेक्ट त्यांना द्या, ग्रामपंचायतीला हाताशी धरा, शाळा कॉलेजला हाताशी धरा, त्या मुलांना द्या, ते तुमचे झाडं जगवतील. नगरसेवक असतील, आमदार खासदार असतील, ही मंडळी 5 वर्षासाठी निवडून आलेली असतात, पण झाड वाढण्यासाठी यांना फक्त 4च वर्ष द्यायची. आणि 4 वर्षासाठी हा निधी जर काही प्रमाणात इकडे वापरला तर काही त्याच्यामध्ये चुकीचं होणार नाही. कारण हे कोट्यावधी रुपये कमवणारी माणसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा पैसे इकडे खर्च करत नाही. इतकं भौतिक सुखाकडे जर गेलं तर ते स्वतःच आपल्यावरती आपलं मरण ओढावून घेतात. हे निश्चित काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा त्यांनी याच्यातून शहाणपण घ्यावं. सर, मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एवढ्या मोठं काम हे हाती घेतलेलं आहे आणि हे काम सुरू करताना तुमच्यासोबत तुमचे असोसिएट आहेत, सहकारी आहेत. हे काम सुरू केल्याच्या नंतर तुम्ही आजपर्यंत, आज तागायत म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तुम्ही अनाऊन्स केलं ते, आणि त्यानंतर आजपर्यंत कोणाकोणाला ह्या संदर्भात तुम्ही भेटला, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा प्रशासकीय सेवेतील लोक म्हणा, मदतीसाठी कोणाकोणाला भेटला? आता हे 5 जून पासून आपण ज्यावेळेस प्रत्येक वर्षी हा झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतो, त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या थरावरती जे अधिकारी आहे, मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे, लोकप्रतिनिधी, ह्या सगळ्यांना आपण भेटत असतो. यावर्षी आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो. दरेगाव हे त्यांचं गाव आहे, महाबळेश्वर. तर या ठिकाणी सचिवालयात किंवा ठाण्याला त्यांच्या घरी इतकी गर्दी असते की जो विषय दुर्लक्षित आहे त्या संदर्भात बोलता येणार नाही. म्हणून आम्हाला ज्यावेळेस कळालं की ते दरेगावला आहे तर त्यावेळेस आम्ही थेट दरेगावला त्यांच्या घरी जाऊन या संदर्भात बोललो आणि त्या ठिकाणी खूप सविस्तर आम्हाला चर्चा करता आली. त्या ठिकाणी त्यांनी वेळ पण दिला आणि त्यांनाही त्या ठिकाणी पर्यावरणाचं महत्त्व लक्षात आलंय असं त्यांच्या बोलण्यावरनं आम्हाला दिसलं. अशा प्रकारे आम्ही कलेक्टर असतील, नंतर पोलीस IG असतील, डिस्ट्रिक्ट लेवलचे असतील, वन खात्याचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जे पर्यावरण क्षेत्रात किंवा गार्डन क्षेत्रामध्ये नगरपालिकेत काम करतात हे आयुक्त असतील, ह्या सगळ्यांना आम्ही भेटलोय आणि ह्या सगळ्यांची आम्ही चांगल्या प्रकारे जी दखल आहे ती त्यांनी घेतलेली आहे. पण प्रत्यक्षात अजून त्या बाबतीमध्ये तशा अर्थाने फार मोठ्या प्रमाणामध्ये जे काही व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही. भुजबळ साहेबांना आम्ही भेटलो. भुजबळ साहेबांना तर त्यांच्या बंगल्यावर गेल्यावरती तर त्यांनी आम्हाला खास सांगितलं, अरे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अनेक लोक घोषणा करतात, तुम्ही ऑलरेडी ह्या 2 महिन्यामध्ये 26,700 झाडं लावले. त्यांनी आमचं अभिनंदन केलं आणि हे तुमचं काम मोठ्या प्रमाणात चालू राहावं, मी तुमच्या बरोबर आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मी तुमच्या बरोबर येईल, त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. आणि ह्यामुळे आम्हालाही थोडासा त्याच्यामुळे विश्वास निर्माण होतोय, थोडासा इच्छा, आत्मविश्वास वाढतोय की आम्ही हे काम मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. ओके सर, तुम्ही म्हणाल मुख्यमंत्र्यांना भेटलात, आता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना तुम्ही भेटलात. हो. तर
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री खूप कार्यतत्पर आणि कार्यक्षम आहेत ओके. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की जेव्हापासून ते काम करतायत, जेव्हापासून त्यांनी पदभार सांभाळलाय तेव्हापासून ते त्यांच्या कामाचा धडाका लागलेला आहे आणि हाती घेतलेलं काम ते आणि विशेष म्हणजे पर्यावरण हा विषय त्यांचा आवडीचा विषय आहे. तर त्यांनी काही तुम्हाला मदत केली का मग, किंवा त्यांनी काही तसं आश्वासन दिलं का तुम्हाला? आता आम्ही भेटल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की निश्चितच तुमचं काम हे अतिशय चांगलं आहे आणि याला आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहील. आता त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करतोय आणि सध्याचं शासन आणि प्रशासन अनेक वर्षापासूनच आपण बघतोय की पाठपुरावा करून आपण थकून जातो, पण त्याच्यातून काही निर्माण होत नाही. पण यावेळेस हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि 4 वर्षामध्ये जीवसृष्टी नाहीशी होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस ह्या पाठपुराव्याला काहीतरी अर्थ निर्माण होईल असं आम्हाला वाटतंय आणि त्याच्यातून निश्चितच ते लक्ष देतील, कारण ही सिच्युएशन वेगळी आहे आणि याच्यापूर्वीची वेगळी आहे. त्यामुळे ह्या सिच्युएशनला तरी पाठपुरावा करून काहीतरी त्यांच्याकडनं ठोस डिसिजन घेतलं जाईल असं आम्हाला वाटतं. सर, तुम्ही बऱ्याच राजकारण्यांना आणि बऱ्याच नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना देखील भेटलात, छगन भुजबळांचं नाव घेतलं, त्यांना भेटलात, म्हणजे बऱ्याच लोकांना तुम्ही भेटलात, तेव्हा तुम्हाला असं काय जाणवलं का की पर्यावरणाच्या बाबतीत, पर्यावरणाच्या संदर्भात किंवा पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात अवेअरनेस म्हणा किंवा जागरूकता म्हणा, त्या काय सांगाल तुम्ही त्याच्यामध्ये? आता तुम्ही हा जो प्रश्न विचारला ना, हा पत्रकार म्हणून तुम्हालाही कल्पना आहे की सध्याच्या कुठल्याही पक्षाचं नेता असू देत, आमदार खासदार असू देत, त्यांना आपण कोणताही प्रश्न विचारला तर मला वाटतं त्यांचं उत्तर इतकं चांगलं असतं की त्या उत्तरामधून तुम्हाला काही कळू शकणार नाही की खरोखर ते आपल्याला सपोर्ट करतायत का सपोर्ट करत नाही, कारण त्याच्यामध्ये काही असं नकारात्मक नसतंच. अनेक वर्ष मी बघतोय. त्याच्यामुळे ह्या वेळेस फक्त जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून त्याच्याकडे कदाचित ते वेगळ्या यांनी बघत असतील, पण नेमकं त्यांना काय म्हणायचंय याच्यावर टीव्हीवरती, पेपरमध्ये आपण म्हणतो अरे नेत्याच्या मनातलं काही कळतच नाही. मग त्याच्यामधून लोक सांगतात की अरे बाबा त्यांच्या मनामधलं तुम्ही ओळखणं शक्य नाहीये, असं आहे तसं आहे, त्याच्यावर चर्चा होते. पण प्रत्यक्ष त्यांच्या मनात येऊन यावेळेस काहीतरी व्हावं असं मला वाटतंय आणि सध्याच्या राजकारण्यांच्या मनामधनं असं काही कळणं फार मुश्किल आहे, कारण ती मंडळी त्याच्यामध्येच ट्रेन झालेली, त्याला मी काही करू शकत नाही. पण मी अपेक्षा करतोय की समोर मृत्यू दिसत असताना तरी ते राजकारणातून बाहेर येतील आणि या पर्यावरणाला सपोर्ट करतील. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर, बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यावरणावर काम करीत असताना जनतेमध्ये आणि तरुणांमध्ये देखील जागरूकता निर्माण व्हावी यासाठी तुम्ही नक्कीच काही प्रयत्न करीत असाल. हो. तर आतापर्यंत काय प्रयत्न करीत आहात आणि पुढे काय करणार आहात? आम्ही संपूर्ण भारतासाठी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः हा जो तरुण आहे त्याला आम्ही तरुण तगडा भारत म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जगात सर्वात जास्त तरुण भारतात, तरीही तरुणांचं नेतृत्व नाही देशात. अगदी. आता जर आपण राजकारणाकडे गेलो तर इकडनं काही होत नाही. मग हे जे तरुण आहे हे फार मोठ्या प्रमाणात भारतात आहे. मग आमच्या डोक्यात विचार आला त्यांना घेऊन तरी करूया, आणि म्हणून आम्ही शाळा कॉलेजमधनं आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू केले जागृतीचे, की ज्याच्यामध्ये ह्या परिसंवादामध्ये चांगल्या प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स मिळताना दिसतोय. तरुणांना वाटतंय की 100% हे ते करतील आणि 4 वर्षाचा जो प्रोग्राम आहे तो आम्ही तरुणांना देताना हे सांगतो की जर एक फळझाड किंवा आंब्याचं झाड तुम्ही आज लावलं तर 4 वर्षांनी त्याला फळं येतात. 4 वर्ष फक्त मशागत करायला लागतात. पुढे आपला आंबा वाढत राहतो, आंबे मिळतात, आपल्याला मशागत करायला लागत नाही. त्याचप्रमाणे त्याच्यावर आम्ही तरुणांना हे सांगितलं की तुमच्या आवडीचं काम तुम्ही निवडलं आणि 4 वर्ष त्याच्यावर जर फोकस केलं तर त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला यश येईल. तुम्ही त्याच्यामध्ये व्यवसाय, नोकरी जे काही तुम्हाला करता येईल ते करायचं आहे, पण 4 वर्ष फोकस करायचं आहे. आणि हा विचार तरुणांना खूपच मनाला भावला. पण म्हटलं त्याची सुरुवात तुम्हाला एक झाड लावून करायची आहे, 4 वर्ष वाढवायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर त्या झाडाबरोबर तुमची वाढ झालेली असेल आणि एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाला घेऊन हे सगळे विद्यार्थी, मुलं, मुली, तरुण या देशामधले जर पुढे आले तर तरुणांचं नेतृत्व तयार होईल आणि या तरुणांच्या नेतृत्वातून ह्या भारताचं जे पर्यावरण आहे हे समृद्ध होईल. फळाफुलांनी बहरलेला भारत हा घडायला काहीच वेळ लागणार नाही. याला तारणारा फक्त आहे हा तरुण तगडा भारत. गुड, बरोबर, राईट सर. सर, 15 ऑगस्टला म्हणजे आता जे 15 ऑगस्ट ला तुमची एक रॅली तुम्ही केली पर्यावरणाच्या संदर्भात अवेअरनेस देण्यासाठी,
खूप मोठ्या प्रमाणात तरुण त्याच्यामध्ये आले होते, तरुणी आल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तुम्ही तिरंगा झेंडा देऊन ते घोड्यावरनं म्हणजे घोषणा वगैरे की मेरा भारत नाही दूंगा वगैरे अशी घोषणा आणि ही इतकी जबरदस्त रॅली पूर्ण ठाण्यामध्ये नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील त्याची चर्चा होती, मुंबईसारख्या ठिकाणी चर्चा होती. परंतु मी पाहिलं सर की या रॅलीला हवं तशी प्रसिद्धी, रॅलीला म्हणण्यापेक्षा या कामाला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही आणि याच्यामध्ये कव्हरेज घेतलं नाही, कव्हरेज घेतलं गेलं नाही पत्रकारांनी. म्हणजे तुम्ही मला इन्व्हाइट केलं तसं सगळ्यांनाच इन्व्हाइट केलं असेल, आम्ही कव्हरेज घेतलं, तुमचं दाखवलं, त्याच्यानंतर मग म्हणूनच आम्हाला वाटलं की तुमची मुलाखत घ्यावी. ह्या कामाला खूप अप्रिशिएट करतो आम्ही. तसंच इतर पत्रकारांनाही करावं. परंतु तुम्ही काय त्यांच्या संदर्भात केलंय का किंवा संदर्भात त्यांच्यामध्ये जागरूकता नाही आहे का, त्या संदर्भात तुम्ही काय करताय का? ओके, आता हा जो तुमचा प्रश्न आहे हा नाही विचारला तरी चालू शकतो. कारण असं आहे की सध्या आपण ह्या विध्वंसक चक्रामधनं जातोय. पत्रकार हाही एक माणूसच आहे, जसा आमदार खासदार हाही माणूस आहे. सगळ्यांच्या डोक्यामध्ये विध्वंसक चक्र आहे आणि ह्या विध्वंसक चक्रामुळे कुणाच्याही डोक्यामध्ये असं येत नाही की आपण काहीतरी चांगलं करावं. आता हे विध्वंसक चक्र असल्यामुळे जरी आपण रॅली काढली, सगळं काही केलं, पण हे चक्र आहे त्या पत्रकाराला त्या ठिकाणी येऊ देत नसेल असं मला वाटतं. तुम्ही चुकून आला, असे चुकलेले पत्रकार आम्हाला थोडे जरी मिळाले तर मला वाटतं 4 वर्षात आम्ही मोठं काम करू. त्याच्यामुळे मला पत्रकारांना किंवा कोणाला चांगलं वाईट म्हणण्याचा काही माझा विषय नाही हा, कारण आम्हाला काम करायचं आहे. पण ह्या विध्वंसक चक्रामधनं जे जे बाहेर पडतील, तुमच्याबरोबर अजूनही काही पत्रकार बाहेर पडतील आणि निश्चितच हळूहळू ह्या कामाला ते सपोर्ट करतील, याच्यामध्ये शंका नाही. आज जरी आले नाही पण त्याच्यामध्ये आम्ही नाराज झालो नाही, कारण आमच्याबरोबर शाळेतली कॉलेजमधली तरुण मुलं मुली होती आणि मी खूप आशावादी आहे त्यांच्याबद्दल. कारण ह्या तरुणांना पर्यावरण समजलेलं आहे, अजून पत्रकारांना किंवा आमदार खासदार यांना समजलं नाही, तर ते फक्त विध्वंसक चक्रात अडकलेले म्हणून ते त्याच्यामध्ये भाग घेत नाही. विषय असा आहे की त्यांना पर्यावरण समजो ना समजो, परत त्याला जर प्रसिद्धी दिली असती तर अनेक लोकांमध्ये ही गोष्ट गेली असते. बघा तुम्ही आता जे एक मोठे फ्लेक्स लावला होता, डिजिटल लावला होता, बोर्ड लावला होता, त्या बोर्डवरती एक पृथ्वीचं चित्र होतं आणि त्या पृथ्वीमध्ये सगळ्या देशांची राष्ट्रांची राष्ट्राध्यक्ष होते, जनता दाखवली होती आणि ती पृथ्वीची वितळताना दाखवतात तुम्ही सूर्यप्रकाशाच्या. म्हणजे केवढा मोठा हा भव्य दिव्य बॅनर आणि त्या रॅली या संदर्भात चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात होते आहे, तरी देखील पत्रकारांनी त्याची दखल घेतली नाही. असा माझा प्रश्न आहे की ही दखल घ्यायला हवी होती, ओके, तर ती का नाही घेतली? आता हे तुम्ही जे म्हणताय ना, तर बेसिकली आपण ही सगळी पृथ्वी वितळणारे, माणसं मरणारे, पण भौतिक सुखामध्ये एवढी अडकलेली आहे, ज्याला मी काय म्हणतोय विध्वंसक विचार. आता ही एवढी अडकलेली आहे हे सत्य आहे आणि म्हणूनच पत्रकारांनी दखल नाही घेतली. अदरवाईज विषय चांगला होता, त्यामध्ये कोणी राजकीय नेते नव्हते, मुलं मुली होत्या, तरुण होते आणि संपूर्ण ही रॅली ठाण्यामधून निघालेली होती. अशा प्रकारची ही रॅली आपल्याला कुणालाही दाखवायला आनंदच वाटेल अशा प्रकारची रॅली होती. असं असताना सुद्धा मला अनेकांनी विचारलं, विद्यार्थ्यांनी विचारलं, सर आपली कुठे बातमी नाही, टीव्हीवरती नाही, आम्ही एवढं सगळं छान रॅलीमध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे केलं, घोषणा दिल्या, एवढं सर्व केलं, पण आपलं कुठेच नाही आलं. तर त्यांना मी प्रश्नाला उत्तर देऊ शकलो नाही, निरुत्तर झालं. म्हटलं आज नाही उद्या येईल, तुम्ही काळजी करू नका. कारण ते बिचारे त्यांनी तोंड सोडलं की आपण एवढं रॅलीमध्ये चांगल्या प्रकारे काम केलं, चांगल्या प्रकारे पर्यावरणाबद्दल बोललं, सगळ्यांना माहिती दिली आणि एवढं सर्व असताना आपण कुठेतरी दिसणार. लहान मुलांची थोडीशी इच्छा असते ना, आपण चांगलं करतोय तर कुठेतरी दिसावं, पण ते सुद्धा थोडेसे अपसेट झाले. पण मी त्यांना सांगितलं की अपसेट होऊ नका. बऱ्याच वेळेस काय असतं, कुठेतरी कोणीतरी मंत्री आलं, आमदार आले, तर तिकडे सगळे पत्रकार पळत असतात. हे सध्याच्या डिस्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये घडते, विध्वंसक चक्रामध्ये घडते. त्याच्यामुळे आपण आपलं काम करत राहू. ह्या वर्षी नाही आलं तर पुढच्या वर्षी रॅलीमध्ये तुम्ही या, त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच पत्रकार तुम्हाला दाखवतील टीव्हीवरती आणि पेपरमध्ये आणि त्याच्यामध्ये तशी कोणती अडचण येणार नाही. पण अनेक लोकांनी मला प्रश्न केले की सर तुम्ही कुठेच एवढ्या मोठ्या रॅलीचं पत्रकार कुठे तुमच्या न्यूजपेपरमध्ये नाही, टीव्हीवर नाही, काय काय कारण आहे? तर मी म्हटलं मला कारण जर माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. त्यात दिसलं नाही असंच मी म्हणेन, पण त्याच्यामध्ये त्या चर्चेत जर मी अडकलो तर मी एक नकारात्मक होऊन ह्या मुवमेंटपासून बाजूला जाईल. त्याच्यामुळे आजही मला त्याच्यात जायचं नाही. ते उत्तरं तुम्हीच शोधा, प्रश्न तुम्हीच करा, माझ्यापर्यंत ह्या गोष्टी आणू नका, एवढंच मी म्हणेन. गुड. आणि सर आता आपण थोडंसं तुमचं 15 ऑगस्ट जी रॅली आहे तर ती आपण त्याची क्षणचित्र दाखवूया आपण जरा. ओके.
फोटो मिळाला का तुला? नाही, व्हिडिओ घ्यायला. व्हिडिओ घेतोय? हो. सर्वात पहिलं संविधान उद्देशिका स्फूर्तीस्थळ तिथे जायचं आहे. तिकडे जायला सुरुवात करू. रोडच्या रोड सरळ आपण जाणार आहोत. शांततामय वातावरणामध्ये आपण मार्गक्रमण करणार आहोत. सुरू करूया आपण. पाहिलं ही एवढ्या मोठ्या प्रमाणात राहिली आणि असंच यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुरबाड असो, बदलापूर असो, संभाजीनगर आहे, येवला आहे, बऱ्याच ठिकाणी इको फ्रेंडली लाईफचे सेंटर्स आहेत. या सेंटर्सच्या माध्यमातून शेकडो आणि हजारो असोसिएट निर्माण केलेले आहेत, हजारो तरुण निर्माण केलेले आहेत त्यांनी, जे पर्यावरणाच्या बाबतीत खूप छान काम करीत आहेत. तर हे होते सर श्री अशोक गेंजे. सर, आपण आलात, धन्यवाद सर. धन्यवाद.